या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस। आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल। पत्ता गाळा नंबर 8 महालक्ष्मी मंदिर जवळ बोमडाल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर। एकदा अवश्य भेट द्या। संपर्क अंबादास, मोबाईल नंबर 8626063752, श्रीनिवास 9766733142, सिद्धू 9637879148। सोलापुरातील उत्तर तहसील कार्यालयासमोर प्रहारचे अनोखे आंदोलन, गळ्यात लिंबू आणि गाजराची माळ घालून अधिकाऱ्याचा केला निषेध। सोलापूर उत्तर तहसील कार्यालय यांना त्या कारणाने नेहमी चर्चेत असतेच। काही दिवसांपूर्वी याच तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोने 40,000 रुपयांची लाच घेताना कारवाई केली आहे। प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाचे नेते अजित कुलकर्णी यांनी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले आहे। गळ्यात लिंबू आणि गाजरचा हार घालून थेट तहसीलदार यांचा निषेध करत आंदोलन केले आहे। सोलापूर शहराला चिटकून असलेले उत्तर तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। एखाद्या कार्यालयात दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी लाच घेताना सापडत असेल तर पहिल्या क्रमांकाच्या अधिकाऱ्याची परवानगी असेलच। उत्तर सोलापूर तहसीलदार कार्यालयात गोरगरीब नागरिकांची, शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे। त्यामुळे चौकशी समिती नेमून चौकशी अधिकाऱ्यांनी ताबडतोब उत्तर तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणीही केली आहे। 2024 पासून तहसीलदार निलेश पाटील हे करप्टेड आहेत। वेळोवेळी माझ्याकडे त्या गोष्टीचे पुरावे आहेत, ऑडिओ आहेत, व्हिडिओ आहेत। संबंधित तहसीलदारांना, निलेश पाटलांना मी मोबाईलमध्ये चॅटिंग केलेलं आहे की XYZ ठिकाणी वाळू असल, मुरुम असल याची तस्करी चालू आहे। त्यांनी मला प्रतिउत्तर दिलं होतं की ठीक आहे, आपण या गोष्टीवर कारवाई करू। संबंधित 2024ला डिसेंबर महिन्यात मी कलेक्टर साहेबांना सुद्धा पत्र दिलं होतं। कलेक्टर साहेबांना पत्र दिलं असताना सुद्धा कलेक्टर साहेबांनी चौकशी लावतो असा शब्द दिला होता। ती संबंधित वृत्तपत्रात असेल, चॅनलच्या माध्यमातून बातमी सुद्धा प्रसिद्ध झाली होती। पण त्याच्यानंतर मला सांगा, कार्यालयीन प्रमुख म्हणून तहसीलदारवर कारवाई होणं गरजेचं आहे। तहसीलदारच्या अंडरमध्ये असलेले नायब तहसीलदार असतील किंवा मंडळ अधिकारी असतील किंवा तलाठी असतील, हे 4 लोक अँटी करप्शन झालेले आहेत। म्हणजे या सगळ्या गोष्टीची जबाबदारी फक्त आणि फक्त तहसीलदार निलेश पाटलांवर जाते। तरी सुद्धा त्यांची चौकशी प्रशासन आणि शासन करत नाही। म्हणून मी महसूल प्रशासनाला सुद्धा पत्र दिलेलं आहे, मेल केलेला आहे। सीएम असतील, DCM साहेब असतील, कलेक्टर साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे, विभागीय आयुक्तांना सुद्धा समक्ष जाऊन पत्र दिलेलं आहे। त्यानुसार त्यांची चौकशी लागलेली आहे। चौकशी समिती इथं आलेली आहे। पण चौकशी समिती काय करत आहे? आपलेच आहेत हे सगळे म्हणून ना, मिलीजुली सरकार म्हणून हे चौकशी ज्यांचे नाव आहेत ते चौकशीमध्ये बोलवत नाहीत, त्यांची चौकशी करत नाही, गुप्त चौकशी करत आहेत। आणि हे लोक तहसीलदारांना वेळ देत आहेत। तहसीलदारांना वेळ दिला म्हणजे मागचे काही प्रकरण असतील, 600-500 प्रकरण पुढे ढकलण्यात आले, 600-500 प्रकरण निकाली काढण्यात आले, 600-500 प्रकरण तसेच ठेवण्यात आले। हे चाललंय काय? तहसीलदार हे करप्टेड आहेत हे सिद्ध झालेलं आहे। त्यांच्या इथला एक नायब तहसीलदार हेडगिरे साहेब काही दिवसापूर्वी मी पत्र दिल्यानंतर, आंदोलन केल्यानंतर लगेचच अँटी करप्शन झालेलं आहे। म्हणजे या कार्यालयात भ्रष्टाचार चालतो का नाही हे आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र राज्याला दाखवून द्यावं ही आपल्याला विनंती करतो। आणि तहसीलदार असतील, निलेश पाटील